या वारीचा अनुभव कसा घेतात हे या अभंगामध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. त्याचप्रमाणे संत चोखामेळा यांचा हा अभंग आहे. तर त्यांनी या अभंगातनं काय सांगितलं आहे की पूर्वी जे अशिक्षित लोक किंवा जी निम्न जातीची लोक होती त्यांना मंदिरामध्ये प्रवेश नसायचा, मग त्यांना लांबून दर्शन घ्यायचं. पण चोखामेळाचं हे जे त्यांना जे पांडुरंगाचं रूप आहे ते बघायचं आहे, त्यासाठी ते किती धडपड करतात आणि काय करतात याचा एक छोटासा प्रयत्न मी या अभंगातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. एकच मिनिटं बोलतो. सरांजवळ सकाळी झाली आहे म्हणजे आल्यानंतर ओळख झाली आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही एखादा अभंग पण त्यांनी सांगितल्यामुळं मी आता अभंग लिहून घेतो. अभंग परिचित आहे, परंतु अभंग ज्यावेळेस आपण गात असतो त्यावेळेस आपण असं कुठलं भान घेऊन गातो किंवा एक ओळ एकदाच म्हणायची किंवा एखादी ओळ दोनदा म्हणायची किंवा तीनदा म्हणायची असं काही धरून आपण अभंग म्हणतो. ज्यावेळेस आपल्याला उत्स्फूर्त भावना तयार होते त्यावेळेस आपण अगदी दिल दिलासपणे राहतो. परंतु त्यांनी मला बंधन टाकले की सर दोन एक ओळ दोनदा घ्यायची. त्यांच्याबरोबर मला सरावलंय किंवा माझ्याबरोबर त्यांचं आता ह्या दोन ओळी गायच्या म्हटल्यानंतर एक ओळ दोनदा घ्यायचं असं आहे. आणि आपण ज्यावेळेस अभंग गातो किंवा गायन चालू असतो त्यावेळेस आपण त्या ठिकाणी ती हाई म्हणजे दुसरा आपण स्थिर वेळा म्हणतो आणि नंतर तबल्याची स्थिर उतरण होतो ती हाई. हे माझ्यासाठी नवीन मी प्रयत्न करतो. प्रशिक्षण आहे आज. सांगायचा मुद्दा हा आहे की सरांचं आणि माझं खूप जुनं नातं आहे. अगदी सर अगदी घराच्या शेजारी जरी राहत असले तरी आमची खूप फोनवरून अगदी चर्चा होत असते आणि सरांनी फक्त सांगितलं सर असं असं आहे तर प्लीज तुम्ही या. मी त्या एका शब्दावर सरांना म्हटलं सर मी येतो, काही प्रॉब्लेम नाही. आणि सरांची माझी तर आता सकाळी ओळख झाली. आमच्या तिघांचाही काही ताळमेळ नाही. मला माहित नाही ते काय वाजवणार, त्यांनाही माहित नाही मी काय करणार. पण ही जी काय म्हणतो आपण एकत्र येणं जे आहे ते खूप महत्वाचं आहे आणि यातनंच कलाकार आणि कलाकाराची कस याच्यातनंच लागत असते. कलाकाराची तिघांची सांगड जी आहे ती घालणं महत्वाची आहे. माहित नाही आता यात कितपत छान होईल आणि किती छान होईल ते, पण छानच होईल याची ग्वाही देतो तुम्हाला. आता संगीत म्हणजे काय, संगीतामध्ये संगीताची व्याख्या खूप सुंदर आहे. गायन वादन आणि हा तिघांचा संगम म्हणजे संगीत. आज खरं आपल्याला त्या स्वाद घ्यायला मिळणार आणि बाकी त्यांची सेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण आणि तुमच्या सर्व रसिकांच्या चरणी गुरुजनाच्या चरणी अर्पण तुम्ही सेवा आपल्याकडून मागून घ्यावी अशी नम्र विनंती. मी आमच्या गुरुजींना विनंती करतो.